आता पन्हाळगडाला वेढा होता, आता त्याच पन्हाळगडावरून आपले महाराज निसटले आणि चकवा देऊन सिद्धी जोहरला निघून गेले. तर ते दिशेने चाललेले आहेत विशालगडचा. पण मध्येच घडतं काय, मध्ये ती एक खिंड, तिचं नाव होतं गोडखिंड. आता गोडखिंडीमध्ये आता आपले एक मावळा थांबलेला होता, त्याचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. आणि सिद्धी जोहरला हुणूक लागली, शिवा हाथ से फिसल गया, लेकिन उसे जल्दी पकड़ो, अगर ओ चला गया विशालगढ़ के ऊपर तो बिजापूर के सुलतान हमारा जिंदा दफन कर देंगे. अहो काय विषय होता तो ना, खूप मोठा विषय झाला. 300 मावळ्यांसोबत आता पावनखिंड लढवायची आणि सिद्धी जोहरचे अनेक सैनिक, खूप लाखोंचा सैनिक त्याच्या सोबत. आणि तो आपल्या बाजीप्रभू देशपांडेंना म्हणतोय, अरे चले जा, हमारे रास्ते से हट जाओ, क्योंकि हम तुम्हें जिंदा दफन कर देंगे यहाँ. पण बाजीप्रभू देशपांडे म्हणताय, अरे तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले, पण आता माघार नसतो घेत. जोपर्यंत महाराजांची विशालगडावरून 5 तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत पावनखिंड तुझा बाप सुद्धा पार करू शकत नाही. तो आपला मावळा होता महाराज. आता नेमकं काय घडतंय पुढं बघायला विसरू नका आणि पार्ट 2 बघायला विसरू नका, कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्या आधी लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.